नमस्कार सर, स्वागत आपणा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेकंड टर्म एक्झामिनेशन, जिला तुम्ही द्वितीय सत्र परीक्षा म्हणता किंवा विद्यार्थी मित्रांनो ॲन्युअल एक्झामिनेशन म्हणता. क्लास 11ची इंग्लिशची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिका आपल्याला नेहमीच विद्यार्थी पुरवत असतात गेल्या 2 वर्षापासून आणि नेहमीच वेगवेगळ्या कॉलेजेसचे क्वेश्चन पेपर आपल्याला मिळत असतात, जे आपण यूट्यूबवरती अपलोड करत असतो आणि अनेक विद्यार्थी आपल्याला जोडले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये. तर मी सर्वप्रथम त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो, जे आपल्याला प्रश्नपत्रिका पुरवत असतात, विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील, आणि असंच यापुढे आपल्याला विद्यार्थी सहकार्य करत असावेत, जेणेकरीत त्या विद्यार्थ्यांमुळे अनेक साऱ्या विद्यार्थ्यांना मदत होत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण ही जी काही तुमची द्वितीय सत्राची परीक्षा आहे, म्हणजे सेकंड टर्म एक्झामिनेशन, तिची इंग्लिशची क्वेश्चन पेपर बघणार आहोत. पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या सब्जेक्टची क्वेश्चन पेपर पाहिजे आहे, याच वेळेला क्वेश्चन पेपर अपलोड केली जाईल, तर त्यावेळेला तुम्ही नक्की कमेंट करा. बघूया सेकंड टर्म एक्झामिनेशन. आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ आहे. पूर्ण क्वेश्चन पेपर आपल्याला बघायची आहे. वेळ देणार आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी. बघा, सेक्शन 1 प्रोज, ज्यामध्ये 34 मार्क्स आहे आणि ज्यामध्ये म्हटलेलं आहे रीड द पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट रीड करायचा आहे, पाठ्यपुस्तकातील एक उतार आहे तो रीड करायचा आहे, त्यावरती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. इन नॉर्थ ईस्ट, इथून तर विद्यार्थी मित्रांनो आय डोंट नो इथपर्यंतचा उतारा दिला आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. 3 सेकंदाचा वेळ देतो. याचा स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओला आहे क्वालिटीवरती सेट करून, जेणेकरून तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल. जाऊया पुढे. याच्यामध्ये आहे तुम्हाला A1मध्ये कंप्लीट द फॉलोइंग म्हटलेलं आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला सेंटेन्सेस कंप्लीट करण्यासाठी म्हटलेलं आहे. मिसेस ॲडिस कॉटेज इज डार्क बिफोर द फील्ड आर डार्क बिकॉज डॉट डॉट डॉट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीच्या इंग्रजी विषयाचा संपूर्ण सिलेबस एक्सप्लेनेशनसोबत अपलोड केलेला आहे, समरी वाईज थोडक्यात तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, जाऊया पुढे. ज्यामध्ये द डॉग्स बार्क थ्रू डिस्टंट सिम्ड. तर बघा, हे देखील तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे. डॉट डॉट डॉट. त्यानंतर पीटर कॉच डिड नॉट नॉक डॉट डॉट डॉट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा आहे पीटर कॉच डिड नॉट नो इफ ही हॅड किल्ड द मॅन डॉट डॉट डॉट. तर बघा, या 4ही विधाने तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर A2मध्ये म्हटलेलं आहे डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर इन द वूड्स व्हेन पीटर क्रॉच वॉज हेडिंग टुवर्ड्स मिसेस ॲडिस हाऊस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय तुम्हाला इथे दिलेला आहे. अ डार्क मुनलेस नाईट. त्यानंतर दुसरं आणि तिसरं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर A3मध्ये म्हटलेलं आहे पिक आउट द फ्रेज सेंटेन्स दॅट शो द मॅन इज रनिंग अवे फ्रॉम समथिंग रॉंग दॅट ही हॅज डन. ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, असं कोणतं विधान आलेलं आहे जे की प्रूफ करतं आहे किंवा जे सिद्ध करतं आहे की एखाद्या माणसाने काहीतरी चुकीचं केलं आणि तो तिथनं पळत आहे, ते तुम्हाला त्या उत्तरामधून शोधून लिहायचं आहे. त्यानंतर A4मध्ये म्हटलेलं आहे डू यू जज अ पर्सन बाय हिज आउटर ॲपरन्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्याच्या वर्तणुकीवरनं तुम्ही त्याला जज करता का, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्याची पारख करता का, हे म्हटलेलं आहे आणि जस्टिफाय करायचं आहे. A4मध्ये डू ॲज डायरेक्टेड म्हटलेलं आहे. आय एम इन ट्रबल ॲड क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. आय डिडंट नॉक मॅन आयडेंटिफाय द टेन्स. ओके मॅम. ओके, आय डिडंट नॉक मॅम आयडेंटिफाय द टेन्स आयडेंटिफाय करायचा आहे, ओळखायचा आहे. त्यामध्ये आता वॅकॅब्युलरी फाइंड आउट सायनोनिम्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट लाऊड नॉईस. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो वीक इकॉनॉमिक कंडिशन. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो लँग्वेज स्टडी, ज्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आहे द मेरिट स्टुडंट्स डॉट 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 बाय बोर्ड लास्ट मंथ रिराईट द सेंटेन्स चुझिंग द करेक्ट वर्ब टू चेंज द व्हॉईस. ओके, व्हॉईस चेंज करण्यासाठी तुम्हाला निवडायचं आहे. 4 पर्याय आहे. स्क्रीनशॉट घेत चला. व्हिडिओ फक्त 5 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे थोडी घाई होणारच. डॉट 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 यू गेट माय ईमेल लास्ट नाईट रिराईट द सेंटेन्स चूजिंग द वर्ब विच शोज द करेक्ट टेन्स. ओके, तर तुम्हाला चूज करून लिहायचं आहे. बघूयात काय दिलेलं आहे, ज्यामध्ये हॅझंट डिडंट वॉजंट हॅवंट योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर राधा ॲज वेल ॲज हर चिल्ड्रन डॉट 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 प्लेइंग. तर विद्यार्थी मित्रांनो रिराईट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ऑप्शन टू फिल द ब्लँक स्पेस. 4 पर्याय दिला, योग्य पर्याय निवडा, विधान पूर्ण करा. वॅकॅब्युलरीवरती आहे. स्पॉट द इरर म्हटलेलं आहे. दिस इज द हॉटेल दॅट आय स्टेड लास्ट नाईट. ओके, जाऊया पुढे. क्वेश्चन 2 ज्यामध्ये तुम्हाला अजून एक उतारा दिला आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता या उताराचा. तुम्हाला 3 सेकंदाचा वेळ देतो. याचा हाय क्वालिटीवरनं स्क्रीनशॉट घ्या आणि बघूया काय उत्तरे दिले आहेत. बघा, प्रश्न दिला आहे तुम्हाला त्यावरती. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर दिअर ॲकरन्स इन द एक्स्ट्रॅक्ट. बघा, एमध्ये म्हटलेलं आहे इट इज अ ट्रू दॅट द फिलिंग ऑफ कोऑपरेशन कॅन बी. तर बघा, यामध्ये तुम्हाला विधान दिलं आहे. तुम्हाला फक्त काय म्हणायचं, यांच्या ॲपरन्स म्हणजे घटनाक्रमानुसार लावायच्या आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर A2मध्ये म्हटलेलं आहे एक्सप्लेन, ज्यामध्ये तुम्हाला द रायटर राईट्स. ओके, द रायटर राईट्स द आयडिया इज बॉर्न आउट द. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त एक्सप्लेन करायचं आहे, रिझन द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथ्यामध्ये तुम्हाला गॅमेस्टर्स कॉल अकॅडेमिकली ब्रिंग स्टुडंट्स बूम वॉक गिव्ह रिझन फॉर इट. त्यानंतर A4मध्ये आहे राईट डाऊन बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स अँड गेम इन ह्युमन लाईफ. त्यानंतर A5मध्ये म्हटलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड. आता सूचनेनुसार कृती करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला विधान दिलं आहे आणि रिराईट पॉझिटिव्ह डिग्री म्हटलेलं आहे. स्क्रीनशॉट घेत चला. दुसऱ्यामध्ये आहे द टीम स्पिरिट कॅन बी engendered in the individual only if he learns to participate in the playing of games. Rewrite as negative sentence. A6 vocabulary complete the following table म्हटलेलं आहे. वर्ब नाउन ॲडजेक्टिव्ह फक्त कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. बघा, इथे NB दिलेलं आहे. जाऊया पुढे. क्वेश्चन 2B, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो राईट द समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटेल
डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपला इंस्टाग्रामचा ID मिळेल. ओके, त्यावरती जा, तिथे फॉलो करा आणि आम्हाला मेसेज करून द्या की आम्ही तुम्हाला मदत केली आहे. किंवा इथून पुढे तुमचं बघा, आता तुमची जेव्हा तुम्ही 12वीला जाल, फर्स्ट टर्म एक्झामिनेशनची प्रॅक्टिस पेपर आम्ही तुम्हाला देऊ. फर्स्ट टर्मची देखील देऊ, 12वीसाठी तुम्हाला पूर्वची देखील प्रश्नपत्रिका आम्ही प्रॅक्टिससाठी देऊ. आणि तुमची बोर्डाची पुढल्या वर्षाची म्हणजे 12वीची, हो की नाही, आता तुम्ही 12वीला जाल लगेच, तर तुमची फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि तुमची जे काही बोर्डाचे पेपर आहेत त्यासाठी MP वगैरे आम्ही प्रोव्हाइड करू. त्यामुळे काय करा, आम्हाला तुम्ही आत्ताच कॉन्टॅक्ट करून ठेवा. इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करा, ज्याचं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. इंस्टाग्रामचा ID मास्टर वैभव 23. पॉईंट्स दिला आहे, हिंट्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला समरी रायटिंग करायचं. त्यानंतर माइंड मॅपिंग म्हटलेलं आहे, डेव्हलप माइंड मॅपिंग, फ्रेम डिझायनिंग टू शो द बेनिफिट्स ऑफ अ गेम्स अँड स्पोर्ट्स. ओके, सेक्शन 2मध्ये जाऊया. पोएट्री आहे. पोएट्रीवरती प्रश्न आहेत. आता कवितेवरती आधारित प्रश्न आहे. 5 मिनटं झालीत, अजून 5 मिनटामध्ये ट्राय करतो कवर झाली क्वेश्चन पेपर. तर रीड द फॉलोइंग पोएम अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. बघा, आता पोएम दिलेला आहे तुम्हाला. बघूयात कोणती पोएम दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. दे प्लॅन, दे बिल्ड ऑल स्पीसीस. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही काही जी कविता तुम्हाला स्क्रीनवरती दिसते, स्क्रीनशॉट घ्या. ही कविता दिलेली आहे, तिच्यावरती बघूया काय प्रश्न दिले आहेत. प्रश्न आहे तुम्हाला ज्यामध्ये म्हटलेलं आहे ट्रू ऑर फॉल्स. आता तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे आणि जे काही फॉल्स स्टेटमेंट्स आहे, करेक्ट इफ युअर स्टेटमेंट इज फॉल्स, म्हणजे जे काही चुकीचं विधान आहे ते बरोबर करून लिहायचं आहे. 4ही विधाने स्क्रीनशॉट घ्या आणि चुकी बरोबर ते सांगा, चुकीची असेल बरोबर करून लिहा. A2मध्ये आहे फाइंड आउट द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आता जे काही पुढील शब्द आहे त्याचा तुम्हाला मिनिंग, त्याचा शब्दाचा अर्थ काय आहे ते शोधून लिहायचा आहे. त्यानंतर गिव्ह सजेशन टू प्रोटेक्ट अवर नॅशनल हेरिटेज मोन्युमेंट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपले जे काही जागतिक वारसा आहे त्यांना संवर्धनासाठी काही तुम्हाला सजेशन द्यायचे आहेत. ओके, त्यानंतर पोएटिक डिवाइड्स, फाइंड द लाईन्स फ्रॉम द पोएम, एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. म्हणजे अलिट्रेशनच्या जे काही ओळ्या आलेल्या आहेत कवितेमध्ये त्या शोधून लिहायच्या आहेत. जाऊया पुढे. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हटलेलं आहे F5मध्ये कंपोज 4 लाईन्स अबाउट नेचर. नेचरवरती 5 लाईन ओळी लिहायच्या आहेत. त्यानंतर यूज द फॉलोइंग पॉईंट्स अँड रिराईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. देअर इज अनदर स्काय. देअर इज अनदर स्काय बाय एमिली डिकिन्सन. आता यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी म्हटलेलं आहे. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. अबाउट द पोएम म्हणजे कवितेबद्दल थोडक्यात काय नाव आहे. आणि देअर इज अनदर स्काय, पोएम कोण आहे, याची पोएट कोण आहे, एमिली डिकिन्सन. ओके, थीम द्यायची आहे. थीम काय आहे, पोएट्री, पोएटिक स्टाईल वगैरे, स्पेशल फीचर्स, मेसेज आणि युअर ओपिनियन अबाउट द पोएम. सेक्शन 3 रायटिंग स्किल आहे, ज्यामध्ये 16 मार्क्स तुम्हाला दिले आहेत. क्वेश्चन 4 कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. राईट अ लेटर. लेटर राईट करायचा आहे. पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. द एडिटर ऑफ न्यूजपेपर ड्रॉविंग अटेन्शन टू ॲज इन कंडिशन ऑफ द सिटी स्ट्रीट्स. ओके, रिअल कंडिशन ऑफ रोड्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कंडिशन काय आहे रोडची वगैरे याबद्दल थोडक्यात तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. त्यानंतर राईट अँड ईमेल म्हटलेलं आहे. मॅनेजरचा ID तुम्हाला दिला आहे. टू गेट द रिप्लेसमेंट ऑफ द टॅब विच यू हॅव ब्राउट रिसेंटली. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. ईमेल रायटिंग करा. सर्व तुम्हाला पॉईंट्स स्क्रीनवरती दिसत आहे. स्क्रीनशॉट घेत चला. फक्त क्वेश्चन पेपर प्रॅक्टिससाठी देतो, 100% ही येणार अशातला भाग नाही. फक्त सराव व्हावा येणे तुम्हाला एक आयडिया मिळावी कशा पद्धतीने पेपर पॅटर्न वगैरे असणार आहे, कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर असणार आहे. त्यासाठी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग म्हटलेलं आहे. एक्सपॅन्ड द आयडिया, ज्यामध्ये तुम्हाला इनहेरिट द प्रोवर्ब अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स म्हटलेलं आहे. ओके, ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पूर्ण करायचं आहे. ओके, त्यानंतर आहे राईट अ ब्लॉग राईट करायचा आहे. पोस्ट इन अ प्रॉपर फॉर्मॅट ऑन द टॉपिक हेल्थ अँड फिटनेस. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. राईट रिव्ह्यू राईट करू शकता. तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. ओके, त्यानंतर फिल्म जी तुम्ही रिसेंटली पाहिली आहे तिचा रिव्ह्यू करू शकता. किंवा अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग, ज्यामध्ये प्रिपेअर अँड अपील रायटिंग करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. किंवा विद्यार्थी मित्रांनो रिप्लेट रायटिंग देखील तुम्ही करू शकता. तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घेत चला, एनी वन म्हटलेलं आहे त्यामुळे. ओके, जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. आता पुढे काय म्हटलेलं आहे, पॅराग्राफ वगैरे, ज्यामध्ये तुम्हाला व्यू स्पोर्ट शूट. ओके, डीमध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी वन म्हटलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिपेअर अ शॉर्ट स्पीच रायटिंग करू शकता, इंटरव्ह्यू करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. किंवा काय म्हटलं आहे, कम्पेअरिंग करू शकता. तसंच प्रिपेअर डायरेक्टसुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 4 ड्रामा 16 गुणांसाठी आहे, ज्यामध्ये क्वेश्चन 5A म्हटलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, ज्यामध्ये राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. 4 विधान दिलं आहे. ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर ॲन्सर इन 50 वर्ड्स. तो बघा हा शेवटचा सेक्शन, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. आपल्याकडे वाचण्यासाठी वेळ नाही आहे, थोड्यात व्हिडिओला लवकर आपण एंड करत असतो. ओके, आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही महत्त्वाचे प्रश्न टाकत असतो. म्हणजे तुम्ही आता लगेच 12वीला गेलात, तुमचे पेपर संपल्या तुमची 12वी सुरू होणार आहे. ओके, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर व्हिडिओज आपण अपलोड करत असतो. प्रथम सत्रासाठी असतील, प्रथम घटक चाचणीसाठी म्हणजे युनिट टेस्ट 1साठी असतील, सेकंड युनिट टेस्टसाठी असतील, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील, प्रॅक्टिकल नोटबुक्स असतील, सर्व काही अवेलेबल करून देत असतो. तर तुम्ही आत्ताच आमच्याशी कनेक्ट व्हा. सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील या व्हिडिओला शेअर करा. तसेच इंस्टाग्रामचा ID मास्टर वैभव 23 फॉलो करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद.